रोज एक विड्याचे पान खाल्ले तर काय होतं? नागवेलीच्या पानाचे 12 आश्चर्यकारक फायदे. आपल्या घरात किंवा पूजेत वापरलं जाणारं हे साधं विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आजच्या धावपळीच्या आयुष्यात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला काही ना काही त्रासांना सामोरे जावे लागतं. पण आयुर्वेदात या पानाला तब्बूल म्हणजेच उत्तम औषध मानलं गेलंय. रोज नियमाने एक पान खाल्लं तर डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखापर्यंत शरीर एकदम फिट्ट राहण्यास मदत होते. चला तर मग आज जाणून घेऊयात या नागवेलीच्या पानाचे 12 आश्चर्यकारक फायदे. या पानात डायबेटीजपासून ते अनेक छोटे मोठे आजार बरे करण्याची ताकद असते. 1. वजन कमी करण्यासाठी सर्वात मोठा उपाय. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण रोज एक नागवेलीचे पान खाल्ल्याने वजन कमी व्हायला खूप मदत होते. या पानात असे घटक असतात जे आपल्या शरीरातील पचनक्रिया एकदम फास्ट करतात. यामुळे आपण जे खातो त्याचं चरबीत रूपांतर न होता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. तसंच हे पान शरीरातील अतिरिक्त पाणी आणि फॅट्स बाहेर फेकायला मदत करतं, ज्यामुळे वजन वेगाने नियंत्रणात येतं. 2. शुगर डायबिटीजवर नियंत्रणात. आजकाल डायबिटीज घरोघरी पोचलाय. पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की या पानात साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म असतात. या पानामुळे शरीरातील इन्सुलिन चांगलं काम करू लागतं आणि शरीरातील पेशी साखर व्यवस्थित शोषून घेतात, ज्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. ज्यांना प्री डायबिटीज आहे किंवा ज्यांची शुगर सतत कमी जास्त होते, त्यांच्यासाठी रोज एक पान खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. 3. पचनक्रिया रॉकेटसारखी फास्ट होऊन मेटाबॉलिझम बूस्ट होतं. तुम्हाला माहीत आहे का, आपण जेव्हा हे पान हळूहळू चावून खातो तेव्हा आपल्या तोंडात लाळ मोठ्या प्रमाणावर तयार होते. ही लाळ पोटातील पाचक रसांना सक्रिय करते, ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं फॅटमध्ये रूपांतर न होता थेट ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. ज्यांना सतत पोट जड होणे, अपचन किंवा वजन घटण्याची तक्रार आहे, त्यांच्यासाठी हे पान शरीराचं इंधन फास्ट करण्याचं काम करतं. 4. डोकेदुखी मिनिटात गायब. आजकाल कामाचा ताण, उकाडा किंवा मायग्रेनमुळे डोके दुखणे ही एकदम कॉमन गोष्ट झाली आहे. डोके दुखू लागलं की आपण लगेच पेनकिलर गोळी खातो, पण या पानात वेदना कमी करण्याची ताकद असते. जेव्हा डोके खूप दुखत असेल तेव्हा ताज्या पानाचा रस कपाळावर लावा किंवा एक पान हळूहळू चावून खाल्ले तर डोक्याच्या नसा शांत होतात आणि डोकेदुखीपासून लगेच आराम मिळतो. 5. हृदयरोग, बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात. हे पान आपल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. पानातील घटक रक्ताच्या वाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाहीत आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात. आयुर्वेदातही या पानाला हृदयासाठी उत्तम मानलं गेलंय, कारण ते ब्लड प्रेशरचा धोका कमी करायला मदत करतं. 6. दमा आणि कफाच्या समस्येवर गुणकारी. हवामान बदललं की बऱ्याच लोकांना छातीत कफ होणं, खोकला, सर्दी किंवा दमा यासारख्या त्रासांना सामोरे जावं लागतं. या पानात कफ कमी करणारे गुण असतात. रोज सकाळी एक पान थोडं कोमट करून किंवा असंच खाल्लं तरी छातीतील साचलेला कफ विरघळून बाहेर पडतो आणि श्वास घ्यायला मोकळं वाटतं. लहानापासून मोठ्यापर्यंत कफाच्या त्रासावर हा एक जुना आणि खात्रीशीर घरगुती उपाय आहे. 7. मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम. महिलांसाठी नागवेलीचे पान अत्यंत गुणकारी मानले गेले आहे. मासिक पाळी दरम्यान पोटात होणाऱ्या तीव्र वेदना, क्रॅम्प्स आणि अस्वस्थतेवर रोज एक पान खाल्ल्याने खूप दिलासा मिळतो. हे पान रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि स्नायूंची ताण कमी करते, ज्यामुळे पाळीच्या दिवसात त्रास खूप कमी होतो. 8. सांधेदुखी आणि शरीरावरील सूज कमी.
अनेक लोकांना वाढत्या वयानुसार सांधे दुखणे किंवा शरीरावर सूज येण्याची तक्रार असते. नागवेलीच्या पानात निसर्गाने दिलेले असे गुण असतात जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करायला मदत करतात. जर तुम्हाला किंवा घरात कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज एक पान खाल्ल्याने खूप आराम मिळतो. हवे असल्यास या पानाचा रस थोडा कोमट करून सुजलेल्या सांध्यावर लावल्यास वेदना लगेच कमी होतात. 9. त्वचेचे इन्फेक्शन आणि जखमा लवकर बऱ्या होतात. या पाण्यात अँटीफंगल आणि जंतूचा नाश करणारे उत्तम गुण असतात. जर अंगावर कुठे खाज सुटत असेल, पुरळ आली असेल किंवा लहान सहान कापलेची जखम झाली असेल तर या पानाचा लेप लावल्याने इन्फेक्शन होत नाही आणि जखम खूप लवकर भरून येते. छातीत आणि घशात साचलेला कफ विरघळून श्वासमार्गे मोकळा. हवामान बदललं की बऱ्याच लोकांना कफ होणं, छातीत गरगरणं होणं किंवा घशात सतत खवखव होण्याचा त्रास होतो. विड्याच्या पानात कफनाशक आणि उष्ण गुणधर्म असतात. हे पान खाल्ल्याने किंवा त्याचा अर्क घशातून खाली उतरल्याने साचलेला जुना कफ सहज विरघळून बाहेर पडतो. ज्यांना दमा किंवा सायंचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक अतिशय गुणकारी आणि जुना घरगुती उपाय आहे. 10. ॲसिडिटी व अपचन, पोटाचे आजार दूर. रोज एक पान खाल्ल्याने होणारा पहिला मोठा बदल म्हणजे आपली पचनशक्ती एकदम मजबूत होते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणं किंवा गॅस होणं या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. तुम्ही जेव्हा पान चावून खाता तेव्हा पानातील घटक आपल्या पाचक ग्रंथींना चालना देतात. यामुळे अन्नातील प्रोटीन आणि कार्बो सहज पचतात. तसंच हे पान पोटातील ॲसिडिटीची पातळी व्यवस्थित ठेवतं, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटत असेल तर कोणतीही गोळी खाण्यापेक्षा एक साधं पान चावून खाणं कितीतरी पटीनं उत्तम ठरतं. 11. शरीरातील इन्सुलिन स्पाइक रोखून साखर नियंत्रणात ठेवायला मदत. अनेकांना गोड खाल्ल्यानंतर किंवा मुख्य जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा त्रास होतो. नागवेलीच्या पानातील वनस्पतीजन्य घटक पेशींना साखरेचे पोषण करण्यास मदत करतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वर खाली होत नाही. डायबिटीजच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या किंवा बॉर्डरवर असलेल्या लोकांसाठी हे पान अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं. 12. पोटातील जळजळ शांत होऊन मन अगदी प्रसन्न होतं. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात चुकीचं खाणं पिणं किंवा अवेळी जेवणामुळे आपल्या पोटाची खूप हाल होतात. अनेकदा छातीत जळजळ होते, पोट फुगतं आणि अस्वस्थ वाटायला लागतं. अशा वेळी कोणतीही रासायनिक गोळी खाण्याऐवजी फक्त हे एक ताजं पान हळूहळू चावून पहा. यातला निसर्गदत्त रस जसा पोटात उतरतो तशी पोटातील सर्व जळजळ शांत होते आणि अगदी काही मिनिटात तुम्हाला इतकं हलकं आणि प्रसन्न वाटेल जणू सर्व त्रास क्षणात पळून गेलाय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पान नक्की कसं खाल्लं पाहिजे? कारण चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. बाजारात मिळणाऱ्या पानात तंबाखू, ओला चुना, काथ, भरपूर सुपारी आणि कृत्रिम गोड पदार्थ टाकलेले असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला सर्व चांगले फायदे हवे असतील तर फक्त शुद्ध नागवेलीच्या पानात काही नैसर्गिक घटक टाकून खायचं आहे. एक ताजं, हिरवं आणि स्वच्छ पान घ्या. ते पाण्याने नीट धुवून कोरडं करा आणि मागची दांडी काढून टाका. आता या पानात एक लवंग, एक हिरवी विलायची, थोडी बडीशेप आणि अगदी किंचितसं शुद्ध चुना लावू शकता. चुना नको असेल तर फक्त लवंग, विलायची आणि बडीशेप एकत्र करून हे पान हळूहळू चावून खा आणि त्याचा रस पोटात जाऊन द्या. जेवण झाल्यावर 15 ते 20 मिनिटांनी हे पान खाणं पचनासाठी सर्वोत्तम मानलं जातं. जर तुम्ही सलग 21
अशा प्रकारे रोज एक पान खाल्लं तर शरीरातील ताकद, पचनशक्ती आणि चेहऱ्यावरील निखार पाहून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. तर मित्रांनो, निसर्गाने दिलेल्या या अत्यंत साध्या, स्वस्त, प्रभावी औषधाचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की वापर केला पाहिजे. आजच तुमच्या जवळच्या नर्सरीतून नागवेलीचं रोप आणून घरी लावा आणि रोज एका ताज्या पानाचं सेवन करायला सुरुवात करा. मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.